नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। आधी शैक्षणिक धोरणांबाबत सरकारकडून होत असलेल्या उलटसुलट घोषणांमुळे शिक्षक हैराण झाले आहेत। त्यातच आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांची कामे शिक्षकांच्या माथी मारण्यात येत आहेत। नुकत्याच शाळा सुरू झालेल्या असल्याने शाळांबाबत अनेक कामे सुरू आहेत। शैक्षणिक कामे नसतील तर शिक्षकांना निवडणूक कामासाठी बोलवावे असे निवडणूक आयोगाचे निर्देश असताना पालिका प्रशासन या कामांसाठी शिक्षकांना वेठीस धरताय असं शिक्षक संघटनांचं म्हणणं आहे। सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या आदेशाकडे महापालिका दुर्लक्ष करत आहे असा आरोप शिक्षक संघटना करत आहे। मुंबईतील शाळा नुकत्याच सुरू झाल्या आहेत। शाळेत प्रवेश प्रक्रिया, वर्षभराच्या कामांचं नियोजन, पाठ्यपुस्तक वाटप, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। या सर्व कामादरम्यान ड्युट्या आल्यामुळे शालेय कामकाज कोलमडून पडणार आहे। शिक्षकच शाळेत हजर नसतील तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येईल असं शिक्षक संघटनांचं म्हणणं आहे। शिक्षकांना शैक्षणिक कामे नसेल अशा दिवशीच त्यांना मतदार यादीबाबत कामे देता येईल या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निवडणुकीच्या कामाबाबत विचार करावा असं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी फेब्रुवारीमध्येच पालिका आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं होतं। या आदेशाकडे प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे। ऐन परीक्षांच्या काळात विधानसभेची निवडणूक होती, त्यावेळी शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी जावे लागले असं शिक्षक संघटनांचं म्हणणं आहे। आरटीई कायद्यानुसार शिक्षकांना कोणतेही शाळाबाह्य काम देणं नियमबाह्य आहे, मात्र शासन आणि प्रशासनाकडून या नियमांकडे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे। शिक्षण विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि निवडणूक विभाग यांचा कोणताही समन्वय दिसून येत नाही। यामध्ये मात्र शिक्षक भरडले जात आहेत। शाळा सुरू होऊन 8च दिवस झाले असून तोवरच हजारो शिक्षकांना बीएलओचे काम आलेले आहे। शाळांच्या कामादरम्यान ड्युट्या आल्यामुळे शालेय कामकाज कोलमडून पडणार आहे अशी भीती शिक्षक भारती महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी व्यक्त केली आहे। शालेय कामकाज सांभाळून बीएलओचे काम करा असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत। सकाळची शाळा गाठण्यासाठी शिक्षकांना पहाटे 4 वाजता घर सोडावं लागतं। त्यांचं शाळेचं काम 1:30 ते 2 वाजता संपतं। त्यानंतर 4 तास बीएलओचे काम करणं शिक्षकांना कसं शक्य होणार आहे याचा विचार प्रशासन करत नाही अशी खंत मोरे यांनी व्यक्त केली आहे। एकीकडे गुणवत्ता आणि दर्जा वाढीसाठी शिक्षकांना जबाबदार धरले जाते, त्यानंतर त्या शिक्षकाला शाळेत शिकवूच देत नाही अशी व्यवस्था केली जाते। हे चुकीचं असून यावर शिक्षक भारती संघटनेकडून निषेध करण्यात आलाय। तसेच शिक्षकांना कोणतेही शाळाबाह्य काम देऊ नये आणि त्यांना शिकवू द्यावे अशी ठाम मागणी मोरे यांनी केली आहे।